Hello student, today we are going to study next example cosine rule. आपण काय करतोय बघा, आपली मेथड कशी आहे, आर्टिकल त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ड विथ एक्सरसाइज. आता आपले ऍक्च्युली दोन रूल कंप्लीट झाले, साइन आणि कोसाइन रूल. ठीक आहे, आपण साइन रूलचे एक्झाम्पल बघितले, हे कोसाइन रूलचं लास्ट एक्झाम्पल, त्याच्यानंतर कंबाईन एक्झाम्पल बघू आपण साइन रूल आणि कोसाइन रूल. इन ट्रायंगल ABC, if A अँगल दिलाय, B आणि C लेंथ दिलाय, तर देन फाइंड A. आपण हे साइन रूलला पण सॉल्व करू शकतो आणि कोसाइन रूलला. बट साइन रूलला सॉल्व करता आपल्याला AB आणि काय पाहिजे होतं मग AC, म्हणजे ABC ऑल दिले ना. मग तुम्हाला जर A माहित आहे, B माहित आहे, C माहित आहे, तर आपल्याला फाइंड काय करायचे, A. वी हॅव by cosine rule. A equal to, can we write A square equal to B square plus C square minus 2BC cos A. माहिती आहे फॉर्म्युला, स्टँडर्ड स्टेटमेंट आहे ना कोसाइन रूलचं. व्हॅल्यू पुट अप करा, A square equal to B 3 square 9 आलं, C 8 आहे, 8 स्क्वेअर किती आलं 64. मग डायरेक्ट केले कॅल्क्युलेशन. इथं B ची व्हॅल्यू 3, 3 चा स्क्वेअर 9, C ची व्हॅल्यू 8, 8 चा स्क्वेअर 64, 2 B किती आहे 3, C किती आहे 8, cos A अँगल किती आहे 60. कॅल्क्युलेशन बघा, इथं 9 + 64 काय 73 मायनस 2 × 3 × 8 किती आलं 2 × 3 6, 6 × 8 किती आलं 48. cos 60 किती आहे 1/2. माहिती आहे cos 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. देयरफॉर A square equal to 73. हे काय इथं कॅल्क किती आलं 24. 2 ने पुट डिवाइड केलं ना, किती येते इथं 24. A square 73 minus 24 बघा किती आलं 49. देयरफॉर A equal to काय आलं 7. A equal to प्लस मायनस 7 येते, बट इथं प्लस काय घेतलंय, लेंथ A काय A लेंथ आहे ना, लेंथ ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह. A equal to 7. हे झालं फर्स्ट. बट त्यानंतर काय विचारलंय, ऑल्सो फाइंड द सर्कम रेडियस ऑफ द ट्रायंगल. बघा आपण कोसाइन रूलला फाइंड केलं, आता आपल्याला सर्कम रेडियस फाइंड करायचे आहे. आणि सर्कम रेडियस वर्ड कशाशी रिलेटेड आहे, साइन रूल. आपल्याला साइन रूल मध्ये आता A माहित आहे, A माहित आहे, B C माहित आहे, कुठलं पण रिलेशन यूज करू शकता. मग बाय साइन रूल, बाय साइन रूल A upon sin A equal to 2R. आपल्याला जेवढं गिव्हन दॅट यूज करता येते तेवढं मी काय यूज केली, फक्त एक कंडिशन यूज केली, कशाची साइन रूलची. देयरफॉर A इक्वल टू किती आहे 7, sin A किती आहे परत 60, 2R आपल्याला फाइंड करायचे ना. बट 7 sin 60 किती आलं √3/2 इक्वल टू 2R. देयरफॉर R इक्वल टू काय बघा, हे 2 इकडे काय डिवाइडेड, R इक्वल टू काय आलं, आणि रिव्हर्स मल्टिप्लिकेशन 7/2 × 2√3. बस समजते काय, हे 2 इकडे डिवाइडेड ना 1/2 आणि रिव्हर्स ने काय 2/√3 झाले. हे 2 इथे काय झाले डिवाइडेड, हे 2 ला 2 काय होईल कॅन्सल. किती आलं आन्सर 7/√3. R इक्वल टू किती आलं, R इक्वल टू 7/√3. बट इथे एक लास्ट आन्सर लिहिताना कधीही हा इरॅशनल मध्ये पुटअप करायचा नाहीये डिनॉमिनेटर. आपल्याला √3 रिमूव्ह करायचे. √3 रिमूव्ह करण्यासाठी काय करावं तुम्हाला, हे √3 वरती कॅन्सल होत नाही. बघा हे मेथड रेग्युलर आहेत, हे काय फॉर्म्युला तुम्ही सॉल्व करू शकता बरोबर. पण मॅथ्स मध्ये लास्ट आन्सर लिहिताना 2-3 स्टेप, त्याला आपण काय म्हणतो, हे √3 डिनॉमिनेटर मध्ये ठेवायचं नाहीये, किंवा कुठलाच नंबर डिनॉमिनेटर ठेवायचा नाहीये, डिनॉमिनेटर मध्ये म्हणतोय मी. मग √3 रिमूव्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल, 7/√3 इंटू √3 ने काय केलं मल्टिप्लाय डिवाइड. ऍक्च्युअली काय असतं कॅन्सल. बट त्याचा फायदा काय होईल आपल्याला, हे √3 निघून जाईल ना इथं. 7/√3 √3 काय आलं 3 आलं. हे दोन्ही आन्सर एकच आहे, एक आन्सर हे काढा किंवा हे राईट करा. म्हणजे आपल्याला पेपर मध्ये आपले आन्सर कसं आलेलं असते एमसीक्यू मध्ये 7/√3.
आपण सॉल्व करतो बट ते ऑप्शन हा असतो, हे दोन्ही एकच आहे मिनिंग. बट √3 ठेवायचं नाही म्हणून हे रिमूव्ह केलंय बाय मल्टिप्लाइंग √3. हे एक्झाम्पल राईट करा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 आहे. कुठलं 4 आहे? 3.2. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस साइन रूल झालं होतं ना त्यावेळेस आपण एक्झाम्पल क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 सॉल्व केले. ते एक्झाम्पल 4 आहे. हे कशावर डिपेंड आहे? साइन रूल अँड कोसाइन रूल. तुम्ही जे पाहिजे ती मेथड इथे यूज करू शकता. आता याच्यामध्ये बघा आपण सांगितलं होतं प्रूव्ह दॅट मध्ये काय? टेक LHS देन शो दॅट RHS. टेक RHS देन शो दॅट LHS. तुम्हाला सिंपल केव्हा जाईल? काय सांगितलं होतं आपण की ज्या साइड मध्ये जास्त टर्म आहेत ती चॉईस करायची. समोर दिसतंय ते त्याच्यामध्ये जास्त आहेत अननोन्स, बरोबर. इथे दोनच आहेत, इथे किती आले? 3 आणि 1, 4 अननोन आहेत, बरोबर. आपण हे चॉईस करतो इथं. मग हे पुटअप करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडेल? साइन रूल. मला रिडक्शन करायचंय. बरेच जण डाऊट येईल तर साइन आहे का कॉस आहे, साइन यूज करायचं का कॉस यूज करायचंय. आपल्या ज्या कमी स्टेप आहेत आपण ते यूज करतो इथं. साइन रूल काय करता येते? सॉल्व करता येते. तर साइन रूल आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही फॉर्म्युले यूज करायचे. लेट बाय साइन रूल. साइन रूल मध्ये मला a b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. वी हॅव साइन रूल का आपले एक कंडिशन डिफरंट फॉर्म मध्ये आपण असं राईट करतो बघा. a अपॉन साइन a, b अपॉन साइन b आणि c अपॉन साइन c इक्वल टू k. देयरफॉर आपण कसं लिहू शकतो बघा? देयरफॉर a इक्वल टू k sin a, b इक्वल टू k sin b आणि c इक्वल टू k sin c. ऑब्झर्व करा बघा हे. रिमेंबर करा साइन रूल. केलं रिमेंबर? हा डिफरंट फॉर्म्युला यूज केलाय. आता लेट RHS. मग RHS मध्ये काय आहे? b मायनस c अपॉन a cos a अपॉन 2. ठीक आहे. देयरफॉर b ची व्हॅल्यू काय? k sin b. c ची व्हॅल्यू काय? k sin c अपॉन a ची व्हॅल्यू काय? k sin a. ठीक आहे. व्हॅल्यू पुटअप केल्या आणि cos a अपॉन 2 as it is. नेक्स्ट स्टेपला काय आहे? k कॉमन निघेल ना. k ला k काय होईल? कॅन्सल. तुम्ही k कॅन्सल करू शकता या स्टेपलाच. रिमेनिंग करायला मग इथं sin b मायनस sin c अपॉन sin a इंटू cos a अपॉन 2. आता मला स्टेप सांगा. इथं आपल्या पुढचं स्टेप सॉल्व करून हे प्रेझेंट करायचं नाही. तर sin b मायनस sin c काय फॉर्म्युला? म्हणजे ऍक्च्युली इथं sin c मायनस sin d. ठीक आहे. इथं c आणि d च्या ऐवजी काय आले? b आणि c. मग काय लिहू शकतो आपण फॉर्म्युला? तो सेकंड फॉर्म्युला आहे 2 cos b प्लस c अपॉन 2. b c आहे ना, c आणि d च्या ऐवजी काय? b आणि c इंटू sin b मायनस c अपॉन 2 अपॉन काय आले? sin a इंटू cos a अपॉन 2. आता इथं थोडं कॅल्क्युलेशन आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे 2 आहे ना, इथं आपली ही साइड आणायची. हा फॅक्टर इथं आलाय म्हणजे हे सगळं काय होणार आहे? कॅन्सल इनडायरेक्ट. बट वी नो दॅट 2 cos b प्लस c अपॉन 2 sin b मायनस c अपॉन 2. इथे काय? cos a अपॉन 2. cos a अपॉन 2 आणि sin a चे रिलेशन आहे. sin a चा हाफ अँगल काय? तर sin 2 थीटा sin 2a. तर sin a चा हाफ अँगल फॉर्म्युला काय? 2 sin a अपॉन 2 cos a अपॉन 2. माहिती आहे फॉर्म्युला? रिझल्ट काय येईल? sin 2 थीटा. काय यूज केला आपण? sin 2 थीटा. बट sin 2 थीटाचं काय केलंय? हाफ अँगल यूज केला sin a. मग ह्याच्यामध्ये 2 2 काय होईल? कॅन्सल. हे cos a काय होईल? कॅन्सल. रिमेनिंग करायला बघा cos b प्लस c अपॉन 2 sin b मायनस c अपॉन 2 डिवाइडेड बाय sin a बाय 2.
तर हे कॅन्सल, ते इनडायरेक्ट काय म्हणून कॅन्सल. आता अशा एक्झाम्पल मध्ये जर असं प्लस आलं बी प्लस सी, आपण ह्याच्याऐवजी राईट करू शकतो. बट आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 11वी लास्ट स्टार्ट केलं होतं, प्रॉपर्टीज ऑफ ट्रिग्नॉमेट्री ए प्लस बी प्लस इक्वल टू पाय, तसं ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 इक्वल टू पाय बाय 2. हा पॅंगल आलाय ना, हे कसं राईट करू शकतो आपण. तर रिझल्ट मध्ये बघा इथं, सिन्स ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. बट हे कसं लिहितो आपण, ए प्लस बी प्लस, आपल्याला काय पाहिजे इथं, मला बी प्लस सी पाहिजे नाही, तर बी प्लस सी पाय. नेक्स्ट स्टेपला ए मायनस काय येईल ए, त्याच्या नेक्स्ट स्टेपला काय येईल बी प्लस सी अपॉन 2 आणि पाय मायनस ए अपॉन 2. टेकिंग, आता इथं हे पाय बाय 2 मायनस ए बाय 2 लिहिता येते नाही, तर ह्याच्यावर तुम्हाला काय लिहिता येईल बघा, ह्याच्यामध्ये बी प्लस सी अपॉन 2 राईट केलंय, तर बी प्लस टेकिंग कॉस आहे ना, टेकिंग कॉस टू बोथ साइड, कॉस बी प्लस सी अपॉन 2 इक्वल टू कॉस पाय मायनस ए अपॉन 2. तर हे अपॉन 2 कसे लिहू शकतो आपण, पाय बाय 2 ए बाय 2, काय केलं सेपरेट डिनॉमिनेटर. आता मी हे सॉल्व करून दाखवले, फक्त तुम्ही एवढंच रिझल्ट लिहू शकता. ए प्लस ज्यांचे फॉर्म्युले पार्ट आहेत ना, डायरेक्ट याच्या मध्ये राईट करता येते. बी प्लस सी ऑप्शन काय असते ए पाय बाय 2 मायनस ए बाय 2 अपॉन 2 आहे म्हणून. जर अपॉन 2 नसेल तर काय, फक्त पाय मायनस ए थर्ड अँगल. इथं प्लस असेल तर काय असते मायनस, आणि प्लस आहे ना यूज करता येते, कारण इथं काय आपलं ए प्लस बी प्लस सी हिंट आहे. म्हणजे ह्या टाइपचे अनेक एक्झाम्पल आले ना, तर फक्त तुम्हाला हा लक्षात ठेवायचे. डायरेक्ट हे असेल तर ह्या स्टेप पासून डायरेक्ट टेकिंग बोथ कॉस घ्यायचं, साइन घ्यायचं, टॅन घ्यायचं. बट इथं अपॉन 2 म्हणजे काय केले, तर अपॉन 2 हे सॉल्व केले. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये याची गरज नाही आहे, फक्त तुम्ही एवढं राईट केलं तरी चालेल. ठीक आहे, ऑब्झर्व करा स्टेप वाईज एक्झाम्पल सगळे. बघा दोन ठिकाणी आपण फॉर्म्युले यूज केले, sin 2 थीटा आणि ए प्लस बी प्लस ची प्रॉपर्टी. आपल्याला लास्ट आन्सर प्रूव्ह करायचंय. हे बघा आपण काय चेंज करता, ट्राय करा बरं पुढची प्रोसेस काय असेल. आता केलं ट्राय, लास्ट स्टेप बघा, लास्ट स्टेप फॉर्म्युला बघा. लास्ट स्टेप हे रिझन आहे ना, आपण इथं cos b प्लस आपण ह्याच्यावर काय पुट करू शकतो. बघा मी राईट इथपर्यंत रिपीट स्टेप आले आहे. देअरफॉर cos याची गंमत काय, cos पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इक्वल टू इनटू काय sin b मायनस सी अपॉन 2 अपॉन sin a by 2. But we know that cos pi by 2 काय फर्स्ट क्वाड्रंट पाय बाय 2 आहे, cos चं काय असतंय sin, आणि फर्स्ट मध्ये ऑलवेज काय असतं पॉझिटिव्ह. रेझोल्यूशन काय परत आणि थर्ड फॉर्म्युला यूज करा. इथं काय आलं sin a by 2 ची व्हॅल्यू, हा आपल्याला काय म्हणतो अलाइन्ड अँगल 90 मायनस थीटा म्हणजे काय असतं फर्स्ट मध्ये ऑल काय असतं पॉझिटिव्ह आलंय. ठीक आहे, बट पाय बाय 2 मध्ये cos चं काय sin, किंवा sin चं काय असतंय cos इनटू रिमेनिंग sin b मायनस c अपॉन 2 अपॉन sin a by 2. हे sin a by 2 काय होईल कॅन्सल, काय आलं लास्टला sin b मायनस c अपॉन 2 हेन्स RHS. बघा एक्झाम्पल येते म्हणून आपण इथून स्टार्ट केलं होतं, बरोबर इथून स्टार्ट करून इथं आले, हा क्वेश्चनचा भाग आहे. असं स्टार्ट करत ह्या स्टेप पर्यंत आले, लास्टला काय झालं हेन्स RHS. राईट करताना व्यवस्थित राईट करा एक्झाम्पल. ठीक आहे, आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करू आपण साइन रूल आणि कोसाइन रूलची कंबाईन एक्झाम्पल आहेत आणि ह्या टाइपची. हे एक्सरसाइज 3.2 मधलं एक्झाम्पल नंबर 4 आहे. आपलं 3.2 मधले कुठले क्वेश्चन आहेत, मग 1 2 3 आणि 4. ठीक आहे, हे एक्झाम्पल रिवाइज करा.